नमस्कार, आपण पाहतात खडक धडक लाईव्ह। आपण पाहतात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह। गेवराई विधानसभा निवडणूक 2024 या निवडणुकी संदर्भामध्ये आज गेवराई तालुक्यामध्ये जे काही 23 तारखेच्या जे लोकांना उत्सुकता होती आणि त्या उत्सुकतामध्येच आज गेवराई तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे उमेदवार विजयशिव पंडित यांना एक भरगच्च मताने आणि त्यांची जी काही लीड आहे त्या लीड संदर्भामध्ये या ठिकाणी कार्यकर्त्याचा जल्लोष आहे। या संदर्भामध्ये तलवडे येथील माजी सरपंच असतील, उपसरपंच असतील, सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा जो काही विजय आहे तो विजय हा गगनाला जात आहे। या ठिकाणी तलवड्याचे जे काही उपसरपंच आहेत त्या ठिकाणी उपस्थित काय सांगाल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा लीड होत आहे ती लीड कशा पद्धतीने असेल? आता जवळपास विजयराजे पंडित यांचा विजय निश्चितच झालेला आहे आणि जनतेने विकासाच्या बाजूने कौल दिलेला आहे आणि आमचे नेते आमदार अमरसिंह पंडित साहेब यांचा आणि सामान्य जनता ही विकासाचा कोणाच्याला भोल तापाला पुढे न पडता विकासाच्या बाजूने आज उभा राहिलेले आणि सामान्य जनतेचा विजयराजेचा विजय हे सामान्य जनतेचा विजय। जनतेने विकासाच्या बाजूने कौल दिलेला आहे आणि विजयराजेचा आता जवळपास विजय निश्चितच झालेला आहे। काय सांगाल आपला जो आजचा जो विजय निश्चित होत आहे या विजया संदर्भात आपलं काय मत असणार आहे? हा विजय जनतेचा विजय आहे। जेणेकरून भैयासाहेबांनी आता आमच्या मित्रांनी सांगितल्याप्रमाणे भैयासाहेबांची जी दूरदृष्टी आहे दूरदृष्टी आहे चारित्र्यवान असा उमेदवार या ठिकाणी लाभलेला आहे आणि तो उमेदवार या ठिकाणी जनतेने निवडून दिलेला आहे। म्हणून हा विजय उमेदवाराचा विजय नसून हा विजय जनतेचा विजय आहे, तो सामान्याचा विजय आहे, हा विकासाचा विजय आहे। या ठिकाणी दुसरे पुन्हा या ठिकाणी जो काही कार्यकर्ते आहेत काय सांगाल आता जो विजय आहे शिवपंडितचा विजय म्हटलं जातो त्या विजयाच्या माध्यमातून आपलं मत काय असेल आणि जनतेचा कसा असेल? गेवराई तालुक्याची जनता शुद्ध आहे या विजयावर विजय लक्षात आलेला आहे। कारण प्रचार करत असताना जातीचे रंग देण्यात आले, धर्माचे रंग देण्यात आले, सर्व वेगवेगळ्या विषयावर निवडणूक नेण्याचं काम करण्यात आलं। पण खरंच गेवराईची जनता शुद्ध आहे, फक्त आणि फक्त विकास आणि जनतेचे कामं करणाऱ्या माणसाला गेवराई तालुक्याने या ठिकाणी निवडून दिलेला आहे। आणि खरंच जो बॅकलॉग या मागच्या वर्षामध्ये झाला होता विकासाच्या बाबतीत गेवराईचा नक्कीच भरून काढण्याची संधी गेवराई तालुक्याच्या जनतेनं विजयसिंह पंडितांना दिली आणि खरंच एक खमते नेतृत्व गेवराई तालुक्याचं एक खमते नेतृत्व विधिमंडळात या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी गेवराई तालुक्याचे प्रश्न नक्कीच मार्गी लागणार असा विश्वास या ठिकाणी विजयसिंह पंडिताच्या माध्यमातून पूर्ण अजून एक 10 मिनिटानंतर दुसऱ्या एकदम लोकांशी चर्चा करणार जे काही कार्यकर्त्याचा जो उत्साह आहे हा उत्साह एकदम गगनाला मावनाचा झाला आहे आणि जे लढत जी आता कटीची शर्यतीची आणि गेली 20 दिवसापासून तालुक्याचं राजकारण तापलेलं राजकारण हे आज कुठेतरी शांत होते आणि त्या शांततेच्या माध्यमातून कार्यकर्त्याचा जल्लोष या ठिकाणी पाहायला मिळते। आपण पुन्हा दुसऱ्या कार्यकर्त्याकडे